भगवन, आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा. काय झालं गंगा माते? भगवन, पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारी मी, पण मीही आता थकले. हिरण्यकश्यपूच्या पापांना ऊत आलाय. स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही, तिथे अन्य कुणाची काय गत होईल? प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल. शांत हो गंगा माते. जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं. पाहत राहावं? आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवन? मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील? गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसोभर तरी कमी झालाय का माते? विश्वास राहील. जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच, ही धारणा कमी होणारच नाही. आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही धारणा टिकून आहे माते? मान्य आहे भगवन की जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले. उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही. पण भगवन, मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांचं काय? माते, प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागतील. टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही. आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णात झळाळी येत नाही. माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल. माते, हे सारं आमच्या इच्छेनं होत आहे असं समजा. हिरण्यकश्यपूने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही. आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर ह्यासाठी उन्मत्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही. ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही, त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याई झळाळून उठणार नाही. माते, आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रद रूप जगाला कळेल.